आपले प्रतिनिधी वेदांत आपल्या सोबत असतात। वेदांत, वडाळ्यात देखील खात्री आहे की ज्या मंडळींना प्रत्यक्षात पंढरपूरला जाणं शक्य नाहीये त्यांनी वडाळ्यात येऊन हे दर्शन जे आहे ते घ्यायला सुरुवात केलेली असेल। तिकडचं वातावरण नेमकं कसं दिसतंय? अगदी बरोबर विचारलंस तू अश्विन। आज रात्रीपासूनच खरं तर या दर्शनासाठी जे आहे ते भाविकांनी गर्दी केलेली आहे। पहाटे 4 वाजता जे आहे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांनी जे आहे महापूजा इथे केली। आता आपण बघू शकतो की खरं तर मृदुंग आणि टाळाचा जो गजर आपल्याला ऐकू येतो, हरिनामाचा गजर आपल्याला इथे ऐकायला मिळतोय। आता जी आहे ती आत्ता आरती झालेली आहे। अनेक दिंडी ज्या आहेत त्या मुंबईतल्या विविध भागातून येत असतात। खरं तर कार्तिक एकादशीला अनेक भाविक जे असतात ते पंढरपूरला जातात आणि आषाढी एकादशीला जे आहेत ते प्रति पंढरपूर म्हणून सांभाळले जाणारे हा विठ्ठल मंदिरात, वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात जे आहेत दर्शनाला येत असतात। त्यामुळे एकूणच जे वातावरण आहे गेलेलं आहे आणि हरिनामाचा खऱ्या अर्थानं गजर आपल्याला इथे ऐकायला मिळतो। अश्विन, वेदांत, जसं तू सांगतोयस की सकाळ पहाटेपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। मंदिराच्या वतीने काय नेमक्या सोयी सुविधा आज भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत? कारण साहजिकच आहे गर्दी जी आहे ती प्रत्येक तासागणिक वाढत जाणार आहे। अगदी बरोबर। ज्या प्रकारे दरवर्षीच खरं तर पाहायला गेलं तर आपण हे प्राचीन मंदिर असल्यामुळे दरवर्षी इथे हजारो लाखो भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येत असतात। त्यानुसार सुरक्षेच्या सुविधा, त्यासोबतच प्रत्येकाला नाश्त्याची आणि सर्व जी सोय आहे ती इथे करण्यात आलेली आहे। त्याशिवाय प्रत्येक भाविक जे आहे ते आपल्या श्रद्धेपोटी दरवर्षी येत असतो। त्यामुळे अनेक दिंडी ज्या आहेत त्या लांबून आपल्याला ह्या विठ्ठल मंदिरात येताना पाहायला मिळते। वेदांत, या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।